हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी पुण्यातून घरी जायला निघणार आहे. त्याच्या आधी एक दोन प्लेसेस आहेत त्या कवर करायच्यात आणि आमची आजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिलासुद्धा भेटायचं आहे. सो आजचा तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मोनू आणि मी निघालो आहे आता. कुठे चाललो आहे मोनू? आपण आगा खान पॅलेसला चाललो आहे आम्ही. आता आत्याच्या घरी वगैरे जाऊन आलोय म्हणजे आत्याच्या घरातून निघालोय. आता कॅब बुक करते म्हणून आगा खान पॅलेसला जायचंय. तिथे बघू, मला जर लाईव्ह घेता आला तर मग घेईल. आम्ही बसमध्ये बसलोय कल्याणी नगरला जायला, कारण कॅबवाले खूप पैसे दाखवत होते इथल्या इथे, त्याच्यामुळं बस घेतली. आम्ही आगा खान पॅलेसला जाण्यासाठी तिकीट काढलं, बसमध्ये बसलो. पण आम्ही त्या बसमधून अर्ध्यातून उतरलो, का तर जायला खूप ट्रॅफिक लागत होतं आणि परत मला मुंबईला पण जायचं आहे आणि परत आजीला पण भेटायचं आहे. सो मोनू मला बोलली की आपण नको जायला, म्हणून मग आम्ही त्या बसमधून उतरलो. आमचे 80 रुपये फुकट घातले आणि आता आम्ही इकडे जवळच आहेत भोसरीत. आता कुठे जायचं ठरवलं आपण? भोसरी सहल केंद्र गार्डन आहे. अच्छा, भोसरी सहल केंद्रात आम्ही जायचं ठरवलं आहे आता. आणि आता आम्ही एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो. इथे आम्ही मँगो मस्तानी ऑर्डर केली आहे, ते खाऊ. नंतर मग भोसरीच्या त्या गार्डनमध्ये जाऊ आणि आफ्टर दॅट आजीला भेटू, मग मी मुंबईला जाईल. आम्ही आता आलोय भोसरी सहल केंद्रामध्ये. इकडे शूट चालू आहे. मोना, छान आहे का पण म्हणून पाऊस पडल्यावर काय करायचं? आहेत का पण इथे छत वगैरे? चल चल, मध्येच तिथेच बसू आधीच. ट्रेन बिन चालू आहे का नाही यांची? ट्रेन सध्या तरी नाही. हे ट्रेनचा ट्रॅक आहे ना? ओ वाव. मोठी माणसं नाही बसू शकत ट्रेन मध्ये. आता येतो का काकाने घेतला आता गेलो ना काय लहान बाळ बी नाही. म्हणजे मला असं फील येईना. तुझ्या फीलसाठी काय नाचावं नाही लोकांनी, काय नाचावं का? अगं एखादी जागा सांग जिथे पाऊस नाही पडणार. अगं कस काय? त्या लाकडातून पाऊस पडलच. तुला लांब पण यायचं नाही, हिला लवकर पण जायचं. आवर चल. अरे बाप, पुढून चल ना, पुढे बघू ना. तुला चालायचं पण नाही, मेरे को चलना भी नहीं है, चमक भी नहीं है. ओ चलेंगे दीदी, थोड़ा तो सेंट्रीफाइज करना पड़ेगा ना. हाउ मच दे आर टेकिंग? 10 रुपीज पर हेड और 5 रुपीज पर हेड. 5 रुपीज फॉर चिल्ड्रन. ओ आता आलोय तर बस बाई कुठेतरी. मला एक तर कटाळा आलाय बॅग घेऊ. आय वॉन्ट टू सिट देअर. अगं गुगल मध्ये हे खूप छान दाखवत होते. इथं खाडी आहे. ते नाही, ते पुढे येते तिथे. तुला आता चल ना तिकडून, उलटले छान व्ह्यू. बस आता बाई जरा वेळ. गड वगैरे किल्ला काय इथं? हा काय किल्ला आहे का? किती वर्ष हीच नाही आली आणि ही मला घेऊन आली. बस आता. बापरे, हवाच नाही आज काहीच. छान आहे. खूप मस्त आहे यार. म्हणून एक नंबर आहे. पुढून फुलं वगैरे येतील. छान आहे. शिकायला खूप छान आहे. प्लीज तुम्ही एकदा तरी विजिट करा. मनू सोबतच करा, म्हणजे ती तुम्हाला गाईड करेल सगळं कसं जायचं. तिला नाही आवडलंय हे. आवडलंय मला. दुसरे जे आहेत तू बारी लावशील की काची? मोना, तिथून एंट्री बंद आहे का? कॅन वी सिट हियर?
ओय कॅन वी सिट समवेअर वेअर चल बाई इथून रागाने पाहू नकोसा. तुला सगळं लक्ष. आता या गार्डन मध्ये बरीच गर्दी झाली आहे. आम्ही मगाशी आलो होतो ना तेव्हा एवढे जण नव्हते. आता खूप लोक आहेत. मोनूला ना मी माझी बॅग घ्यायला सांगितली आणि मी जी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी घेतली ना ती मी अडकवली कारण माझ्या बॅगेत खूप ओझ आहे. अय मोना का तुला. आता आपण इथून कुठे चाललोय. आम्ही चाललोय आमच्या आजीला भेटायला आणि त्याच्यानंतर ती मला बसवून देईल. नाही मग आपण केनिसला जाऊ ना म्हणू खायला. तिथं पण लाईव्ह गेम नको ग. खाता खाता कुठे मला नाही तेवढी लागली. चांगलं नाही का मग तू म्हटली ना शो केनस आहे चांगलं असं ऐकले. आता आम्ही KNSचा बर्गर खायला चाललोय. ऑटोमध्ये बसलोय. हे बँकवेट किती सुंदर आहे ना. संत तुकाराम बँकवेट ना. मोनू माझी बॅग घेऊन दमली आहे. आमचं आत्ता जस्ट खाऊन झालंय आणि आम्ही या कॅफेच्या बाहेरच आहे. खूप छान कॅफे हा. यू मस्ट विजिट. KNS कॅफे नाव आहे. आळंदी रोड खूप छान आहे. इकडचा आम्ही खूप कोल्ड कॉफी घेतलेली खूप थिक आहे. पोटॅटो वेजेस घेतलेले खूप टेस्टी अति टेस्टी आहे. आणि क्रंची बर्गर वगैरे असं काहीतरी घेतलं. त्याचं नाव मला आठवत नाही पण तो 100 रुपीजचा आहे. टोटल आमचं बिल 305 रुपये झालं होतं. खूप मस्त आहे. आता मोनू मला ड्रॉप करायला येते म्हणजे बसमध्ये ती मला बसवून देणार आहे. वल्लभनगरला जाणार आहे आता आणि तिथून पुढं डायरेक्टली मुंबई म्हणजे ती मला बसवून देणार आहे. गप नाटक कर. चालली ना. आम्ही ऑटो बुक केली होती आता त्याच्यातून डायरेक्टली वल्लभनगरला चाललोय. मोनू डोंट मिस मी. नाटक मजा केली पण. थँक्यू सो मच. पण मजा केली आपण खूप. तरी आपले ते 2 डान्स राहिले. आम्हाला 2 रील बनवायच्या होत्या त्या राहिल्या आमच्या. आणि आम्हाला मी तिला बोलते माझ्या बर्थडेच्या दिवशी ये पण आता काय माहिती काय करते. तिच्या मनावर डिपेंड आहे. जस्ट वेट अँड वॉच. ओके. लांडीवाडीचं मस्त हे शिवाजी महाराजांचं पूर्ण जर्नी आहे का. आणि हा इथे त्यांचं काय आहे हे स्मारक. किती मस्त आहे. सुंदरच आहे ग. आणि रोड पण खूप. अच्छा हे तुळजाभवानी मंदिर आहे ना. आणि रोड पण खूप मस्त आहे अगं म्हणून मोठ्याच्या मोठा. मी आले पिंपरी चिंचवडच्या बस स्टॉपला. मोनू गाडी बघते माझ्यासाठी. हीच आहे का ती. दादर चेंबूर मुंबई परेल ही ती गाडी आहे. हीच आहे की नाही माहित नाही. मोनू बघते. मोनू मुंबई. दादा माग एक मिनिट. आशुतोष येतो तिथं. बाय. आय थिंक माझी स्क्रीन नीट दिसत नाही आहे तुम्हाला. मी कानातले काढून ठेवले कारण नंतर ना नीट झोपताच येत नव्हतं बसमध्ये. मला खूप झोप आली होती. आणि आता माझ्या एवढा वेळ कुठेच ट्रॅफिक नाही लागलं पण माझ्या घराच्या जवळ आल्यावर मला थोडंसं ट्रॅफिक लागलं.
थोडंसं नाही, जरा जास्तच लागलं. मी आता बसमधून उतरले. माझा भाऊ आलाय मला घ्यायला, पण आता कुठे तोच दिसत नाहीये मला. तो मला बोलला मी तुला इथे येतो घ्यायला म्हणून.